श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापराचे असे चमत्कारी उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे जर तुम्ही कापराचा रोजच्या रोज उपयोग केलात तर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाईल, तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत होईल आणि तुमच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. तर जास्त वेळ न घालवता बघूया आपण कापराचे उपयोग. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. कापराचा सुगंध देवांना सुद्धा आवडतो. कापूर जर आपण जाळला नाही तर कापराने जर पूजा झाली नाही तर पूजा झाली असं वाटत नाही. प्रत्येक देवाची आरती किंवा प्रत्येक देवाची पूजा ही कापराशिवाय अधुरी आहे. माता लक्ष्मीला कापूर खूप आवडतो, माता भवानीला कापूर खूप आवडतो. त्यांच्या कोणत्याही देवाच्या आरतीसाठी कापूर जर जाळला नाही तर देवांची आरती अपुरी आहे असं आपल्याला वाटतं. याच्यापेक्षाही आपण बघितलेलं आहे अगोदरच की कोरोनामध्ये जेव्हा खूप कोरोनाची इतकी लाट होती तेव्हासुद्धा छोट्या छोट्या रुमालांमध्ये कापूर किंवा बॅगेमध्ये कापूर ठेवायचेत लोक आणि कापराचा सुगंध घ्यायचे. तेव्हा थोडंसं आराम मिळायचा. म्हणजे कापूर हा निगेटिव्ह शक्तीला दूर करण्याबरोबरच आरोग्यदायी सुद्धा आहे. म्हणजे शरीरातली निगेटिव्हिटीसुद्धा कापरामुळे दूर होते. जर कापूर नसेल तर आपल्या देशामध्ये होम हवन होऊच शकत नाही. कापराची फक्त एकच अपवाद आहे की कापूर हा होमिओपॅथिक गोळ्या असतात त्यांचं हे आहे. म्हणजे कापूर आणि होमिओपॅथिक गोळ्या एकत्र ठेवू नये, कारण कापराचा त्या ह्याच्यावरती औषधांवरती दुष्परिणाम होतो. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कापूर जिथे ठेवतात तिथे कधीही गोळ्या ठेवायच्या नाहीत, गोळ्या औषधं ठेवू नयेत. होमिओपॅथिकच्या ज्या गोळ्या असतात त्याचा एखाद्या वेळी जर चुकून तुमच्याकडून एखादा एक्स्ट्रा डोस खाल्ला गेला किंवा जास्त औषधाचं तुम्हाला हे झालं, गुंगी आली, तर त्यांनी कापूराचा वास घ्यावा. म्हणजे त्याचा निगेटिव्ह परिणाम होत नाही त्या औषधांचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर तुमच्याकडून एखादा जास्त डोस खाल्ला गेला किंवा जर तुम्हाला त्या होमिओपॅथिकच्या डोसाचा जास्त असर होतो, जास्त त्या गोळ्यांची पॉवर आहे, तर तुम्हाला त्या कापुराचा वास घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे गोळ्या खाल्लेल्या आहेत त्याचा निगेटिव्ह काही त्रास होणार नाही. मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि पैसा हवा आहे तर तुम्ही दररोज जेव्हा पूजा करता, सकाळी देवाला दिवाबत्ती करता, तर त्या दिव्यासोबतच तुम्हाला एक कापूर फक्त जाळायचा आहे. एक कापूर जर रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही जाळलात तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती, सुख, समृद्धी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमचा चंद्रसुद्धा बलवान होईल. जर तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देत असेल किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं आणि स्वतःचं नाव एका कापरावरती लिहायचं आहे आणि ते तुम्हाला जाळायचं आहे. तुमच्या दोघांमधली नकारात्मकता दूर होईल आणि ते नकारात्मकता म्हणा किंवा तुमच्या दोघांमधली दुश्मनी, शत्रुता वगैरे नष्ट होईल आणि ती शत्रुता तो सुद्धा विसरून जाईल आणि तुम्ही सुद्धा विसरून जाल. हा उपाय नक्की ट्राय करा. हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी 11 मंगळवार करायचा आहे किंवा 11 शनिवार करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला भीमसेनी कापूर एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येईल की तुमच्या तिजोरीमधला पैसा वाढत चाललेला आहे. जर तुम्हाला तुमचे दागिने सतत गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात तर तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगते. तो म्हणजे जिथे तुम्ही दागिने ठेवता, तुमचे पैसे ठेवता, तिथे तुम्हाला थोडासा कापूर ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, थोड्याच दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की तुमचे दागिने तुम्हाला विकावे लागणार नाहीत किंवा तुमचे दागिने गहाण ठेवावे लागणार नाहीत. तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दुसरा मार्ग मिळेल. तुमचं जर स्वतःचं ऑफिस आहे आणि तुम्ही तिथे काम करता, तर तुम्ही तिथल्या कोणत्याही एखाद्या उंच जागेवरती दोन कापराच्या ठेवा, 2 कापूर ठेवा. मग तुमच्या ऑफिसमधली निगेटिव्हिटी कायमची दूर निघून जाईल. हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे किंवा जर तुम्ही दर शनिवारीसुद्धा केला तरी चालेल. हा उपाय तुम्हाला दर आठवड्याला करायचा आहे. फक्त 2 कापराच्या वड्या तुम्हाला उंच ठिकाणी ठेवायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे आणि त्याचा आजारपण कमी होत नाही आहे किंवा कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही आहे, तर त्याच्या बेडखाली एका वाटीमध्ये कापूर ठेवा, संध्याकाळी ठेवा आणि सकाळी तो कापूर जाळून टाकायचा आहे. बाहेर घेऊन जायचा आहे आणि जाळून टाकायचा आहे. हे तुम्ही 3 दिवस करून बघा, नक्की फरक जाणवेल त्याच्या तब्येतीमध्ये. जर एखाद्या व्यक्तीला खूप राग येत असेल
तर त्याच्या रागावरती कंट्रोल म्हणून तुम्ही त्या कापुराची पावडर किंवा एका कापराची वडी पाण्यामध्ये टाकून ती विरघळून ते पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करा किंवा त्या व्यक्तीच्या अंघोळीमध्ये पाणी ते मिक्स करा. त्या व्यक्तीचा राग हळूहळू कमी होत जाईल. जर तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही आहे, पैसा खर्च होत राहतो किंवा जेव्हा बघावं तेव्हा पर्स रिकामीच आहे असं वाटतं, तर तेव्हा तुम्हाला पर्समध्ये एक कापराचा तुकडा ठेवायचा आहे, पण तो भीमसेनी कापूर असावा. मग जादू बघा. जर तुम्हाला तुमच्या कुलदैवताकडून किंवा कुलदेवीकडून कोणतीही इच्छा पूर्ण करायची आहे, एखादी विशेष इच्छा आहे आणि ती तुम्हाला मागायची आहे, तर दररोज जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावता ते तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये तुम्ही एक कापराची वडी टाका. मग तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत, नवरा बायकोमध्ये भांडणं होत आहेत, आई मुलामध्ये भांडणं होत, कोणत्याही नात्यामध्ये जर भांडणं होत आहेत, तर रात्री झोपताना बिछाण्याखाली एक कापराची वडी घेऊन झोपायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर दोघातल्या ज्या कोणाच्या अंगाखाली जे कापूर ठेवलेलं आहे, दोघातल्या एकाने तो कापूर बाहेर जाऊन जाळायचा आहे किंवा घरामध्ये जाळला तरी चालेल. थोड्या दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या दोघांमधली नकारात्मकता कमी झालेली आहे. असा विचार करतच तुम्ही तो कापूर जाळायचा आहे की आता आमच्या दोघांमध्ये कोणतेही वाद नाही आहेत, आमच्यातली नकारात्मकता कमी झालेली आहे किंवा संपलेली आहे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा व्यवसाय चालत नाही आहे, तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आहे, तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, जर तुमच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, घरामध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये, गाळ्यामध्ये, कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला निगेटिव्हिटी वाटते, तर मुठभर कापूर घ्यायचा आहे आणि सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे किंवा ऑफिसमध्ये फिरवायचा आहे. जिथे कुठे तुम्हाला पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे त्या ठिकाणी फिरवायचा आहे आणि तो नंतर पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. पाण्यामध्ये विसर्जित नसेल करायला जमत तुम्हाला तर तो जाळून टाकायचा आहे. जाळल्यानंतर त्याचा जास्त काळा धूर जास्त येईल, कारण जेवढी नकारात्मकता असेल तेवढा काळा धूर जास्त येईल. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कापराचे उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. कोणतेही निगेटिव्हिटी मनात न ठेवता जर तुम्ही कापराचे हे उपाय दररोज आपल्या आयुष्यामध्ये कापराचे हे उपाय करायला चालू केलं, तर तुमच्या आयुष्यामधून पॉझिटिव्हिटी कोणीही काढू शकणार नाही. कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढवू शकणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.